आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. गॅस टंचाईने ग्राहक आणि व्यावसायिकांपुढे अडचणी. इराण अमेरिका युद्धामुळे सध्या गॅस टंचाईची तीव्रता सर्वत्र निर्माण झाली असून हे युद्ध पुढे चालू राहिलं डिझेल पेट्रोल सुद्धा मिळणं नागरिकांना मुश्किल होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात सर्वत्र गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने व्यावसायिक आणि नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने ते हैराण झाले आहे. सध्या गॅसच्या टंचाईमुळे नागरिकांना गॅस मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. अलीकडे बहुतांश प्रत्येक कुटुंबामध्ये स्वयंपाकासाठी तर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यवसायात गॅसचा सर्वत्र वापर होत असतो. या गॅस टंचाईचा मोठा विजेवर चालणाऱ्या शेगड्यांना मागणी, गॅसला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या शेगड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात, एकंदरीत गॅसच्या आणि व्यावसायिक जास्त प्रमाणात वाढल्यामुळे त्याही उपलब्ध होत नाहीत. त्यांच्याही किमती वाढलेल्या आहेत. टंचाईमुळे नागरिक पूर्णतः हैराण झाले आहेत. टंचाई लवकर दूर प्रकारच्या अपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहेत. ही गॅस करावी अशी नागरिकांनी फटका खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांना बसल्याने अनेक व्यावसायिकांना केल्या जात आपले व्यवसाय बंद करावे लागले असून त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. खाद्यपदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे गॅसचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी दुप्पट तिप्पट किमतीने गॅसची विक्री सुरू आहे. जादा दर देऊन गॅस सिलेंडर वापरल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नाईलाजाने जास्त दराने खाद्यपदार्थांची विक्री करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. गॅस टंचाईच्या तीव्रतेमुळे शासनाने घरगुती गॅसची कमतरता पडू नये म्हणून कमर्शियल गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रामुख्याने हॉटेल व्यवसाय, कॅटरर्स, हातगाडीवाले आदी छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायिकांवर फार मोठे संकट ओढावले आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.